Hello, this is my artifact episode number 161. आजची तारीख आहे 27 जुलै 2015 आणि आता वाजले आहे करीब 10:15. आज स्पेशल काय? आज स्पेशल आहे की बहिणीने खिचडी बनवली. इट्स वन ऑफ द क्लासिक आणि मी खूप खाल्ली, त्यामुळे मी ते फिरून राहिलो आहे, कारण उद्या माझं पोट खराब नाही झालं पाहिजे म्हणून. अदर दॅन यूट्यूबचे व्हिडिओ बघितले मी, काफी इन्स्पायर झालं. दॅन आज प्रशिक गेला पुण्याला, म्हणजे सगळेजण तर जातेच, त्यामुळे प्रशिक पण गेला MPSC UPSC क्लाससाठी. सो ही इज गॉन. आणि उद्या स्विमिंगला चाललो. नियर अबाउट 4 दिवस बाकी आहे स्विमिंगला. 4 दिवसानंतर म्हणजे नेक्स्ट मंडेला मी जिम जॉईन करत आहे, आपली उत्कर्ष जिम. अँड दिस इज इट. आज घरी म्हणजे असं काही झालं नाही स्पेशल, बट डोक्यात बहुत काही झालं आहे. आज तर मी शूट पण केला आहे, असेंब्ली ऑफ बायनरी कोड, म्हणजे कशा प्रकारे असेंब्ली करायचं आहे, आणि त्याचा डिटेल रिव्ह्यू आता सांगतो मी आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 161 मध्ये. मूवी बनवण्यासाठी ग्राफिक्स वर्क बहुत जास्त वेळ घेते, तर त्यामुळे जो आहे टाईम डेडलाईनमध्ये ते पूर्ण होऊ शकत नाही फिल्म. तर मी असं डिसाईड केलं आहे की फिल्म कशी बनवायची, तर फिल्म बनवायची स्टार्टिंगपासून नाही, मिडलपासून, क्लायमॅक्सपासून. कारण जे क्लायमॅक्समध्ये जे सीन आहे, मोस्ट ऑफ दी ग्राफिक्स आहे. तर म्हणजे स्टार्टिंगला आपण ॲक्शन सिक्वेन्स म्हणजे क्लायमॅक्स शूट केला, तर त्या क्लायमॅक्समध्ये असलेले ग्राफिक्स त्यांना प्रेफर म्हणजे बनवण्यासाठी त्यांना वेळ भेटेल. प्लस ते तिकडे त्यांचं काम करत राहील, म्हणजे ग्राफिक्स प्रोडक्शन, प्लस आपण इकडे आपलं शूट करत राहू. तर त्यामुळे हे थोडंसं झिगझॅग मॅनरमध्ये आहे. की फिल्म स्टार्टपासून नाही शूट करायची, क्लायमॅक्स शूट करायचा फर्स्ट, देन स्टार्टिंगपासून ते मिडलपर्यंत. तर क्लायमॅक्स कुठून? इस्रो, ऑफकोर्स. इस्रो सिक्वेन्स म्हणजे तो आपला एअरक्राफ्ट सिक्वेन्स, तो फर्स्ट शूट करायचा आहे. पहिला सीन तर तोच राहणार, म्हणजे अल्ताफ, फैजल, नैना आणि रोहन चौघजण जातात इस्रोमध्ये, हॅक करतात, डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यातून काही कोड घेतात, आणि देन त्यापैकी फैजल कंट्रोल रूममध्ये थांबतो, आणि अल्ताफ, नैना आणि रोहन तिघंजण जातात लॉन्च पॅडवर. म्हणजे लॉन्च पॅडवर नियर अबाउट जेव्हा लॉन्चिंग व्हायला 10 मिनिट बाकी आहे, तेव्हा ते चिप बदलवतात आणि खाली उतरतात. तो एक काफी भयानक सिक्वेन्स आहे, कारण जेव्हा काउंटडाऊन स्टार्ट होते तेव्हा ते लॉन्च पॅडवर असतात, खाली उडी मारतात, नियर अबाउट काउंटडाऊन 3वर, काउंटडाऊन नंबर 7वर येते. आता नियर अबाउट त्याच्यापाशी 7 सेकंद आहे. ते 7 सेकंदमध्ये तिघंजण धावत जातात आणि एका हिंचला जाऊन कव्हर करतात. त्यामुळे जो ब्लो होतो तो काफी मोठा होतो. म्हणजे लॉन्च पॅडवर जो टेक ऑफ होते तेव्हा बहुत सारा धुवा येते ना, त्यामुळे तर ते दाखवायचं आहे. देन तिथून स्टार्ट करायचं आहे.
म्हणजे आपण एक एक सीन VFX ग्राफिक्ससाठी एक एक सीन शूट करू न शकत, कारण ते आपल्या बजेटमध्येच राहणार नाही. आपल्याला होल सेगमेंट शूट करावं लागेल. सेगमेंट शूटमध्ये आपलं काम पण होऊन जाईल, प्लस ग्राफिक्स मीडिया वर्कमध्ये त्यांना जास्त वेळ थांबवावं लागेल. त्यांना त्यांचं काम भेटून जाईल आणि दे विल स्टार्ट देअर ग्राफिक्स मीडिया वर्क. सो अशा प्रकारे शूट करायचं आहे पूर्ण तिथून. इस्रो सिक्वेन्स म्हणजे एअरक्राफ्ट सिक्वेन्स, देन प्लेन सिक्वेन्स नंतर लॉन्च लँडिंग, देन कारचे सिक्वेन्स आणि देन फाईट इन दी सेल. तिथे अल्ताफ, तिथे फायटिंग सिंघम, काया, इमरान झॅकेव and lot of the characters are fighting. And then त्याच्यानंतर स्टार्ट पण सुरू होईल. चोरी कशा प्रकारे आणायची, स्टार्टपासून जी चोरी आहे तिथून, आणि देन याला क्लायमॅक्सपर्यंत शूट करायचं. अशा प्रकारे थिंक केलं, त्यामुळे आपला टाईम पण वाचते आणि सगळ्यांना कम्फर्टेबल वर्क करता येते. फक्त प्रेशर एकाच व्यक्तीवर राहते आणि तो व्यक्ती आहे मी. तरी ॲज अ रायटर, डायरेक्टर अँड ॲक्टर आय शुड बी हँडल दॅट प्रेशर अँड आय एम रेडी फॉर इट. सो अशा प्रकारे शूट करायचं आहे. अँड जेव्हा मी असं करीन तर तेव्हा इट्स वन ऑफ द क्लासिक फिल्म विच आर ॲव्हरेज making building movies 2.5 years, but they make a movie in 14 months, and this is the really nicest job I had done. So this is it. अशा प्रकारे आहे आपला शूट. हाऊ कॅन आय डू दॅट. एकदम प्रेफर झालं, एकदम कन्फर्म झालं आहे का बायनरी कोड बनणारच आहे. मी तर त्याचे स्वप्न पण पाहतो, कशा प्रकारे शूट करत तेही बघतो. आणि यूट्यूब खरंच मला माझ्या इन्स्पिरेशनला एक पंख देणारचं काम करते. काफी लिफ्टअप करते, काफी आयडिया आहे त्याच्यातून. त्यामुळं यूट्यूब व्हिडिओ. सो दिस इज द एंड. दिस इज द आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 161. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.